असं वाटतं त्यांना याला बोलता बोलता चांगल्या बोलल्या आणि ताई तुम्ही एक चांगलं केलं, तुम्ही कबूल केलं आमची चूक झाली का नाही मला आता माहित झालं तुमच्याकडून चूक झाली, आम्ही तरी तुमची चूकच समजत नव्हतो, पण ताई जरी चूक झाली तर चुकतो तो माणूस आणि जो चुकतच नाही तो देव. त्यामुळे चूक झाली असं काय म्हणायचं कारण नाही, पण चूक झाली असे तुमच्या मनात वाटते ती भरून काढण्याचं सुद्धा आपल्या हातात असतं, तर निश्चितपणे या काळामध्ये त्या मंडळी भरून काढते. या ठिकाणी अनेक कामं ताईंची या ठिकाणी सरपंचांनी सांगितलं, परत कामं मी सांगत नाही आणि अनेक कामं तुम्ही लोकांनी मागितलं ताईच्या शेजारी बसल्यामुळे मला ते तुझं पत्र वाचायला मिळालं. निश्चितपणे सगळी कामं होत जाते. आमच्या सरपंचाने या ठिकाणी सरपंच 7 वर्ष सरपंच मला वाटतंय पुणे जिल्ह्यातून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी दिल्लीला पंतप्रधानांच्या हस्ते झालेला आहे. म्हणजे ताईचे साथीदार असणारे सुद्धा सरपंच असे मजबूत आहे. पण जर कार्यकर्ता मजबूत घालायचा असेल तर त्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करावा लागतात. अमोलसाठी ग्रामपंचायत बनवायची आणि अमोलचं गाव अमोलला सरपंच बनवायचं ताईंनी 2-3 वर्ष ठरवलं होतं आणि 2-3 वर्ष अगोदर त्या अमोलचा कसा सरपंच होईल अशी कामं केल्यामुळे निश्चितपणे ताई अमोल पण सरपंच झाला. या ठिकाणी खरं म्हटलं तर आमच्या भागात आदिवासी भागातील आम्ही राहतो आणि आदिवासी भागामध्ये अनेक ताईंच्या माध्यमातून आणि साहेब कामं झाली, अनेक कामं झाली. आमची अशी इच्छा होती एकदा तरी ताईंनी आदिवासी भागात उभं राहावं, कारण आदिवासी भागात आमच्याकडे अनेक नेते होऊन गेले, बोलण्यात पटाई पण आम्ही विकासाला मागे बोलणं काय भाषण चांगलं करता येतात, आमच्या सरकारला काही जास्त बोलता येत नाही, परंतु या ठिकाणी आमची इच्छा होती. परंतु योगायोग असं काही अमोल भुजबळ यांनी काय केलं आम्हाला त्यांच्याकडे घेतलं. आता मलाही म्हणता येत नाही ताई तुम्ही त्या मतदारसंघात आला, कारण आम्ही या भागात आलेले आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो खानगाव आले म्हणून खान काय माहिती सगळी लोक चर्चा करतात खानगाव 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 हे ताईंचं आदर्श गाव आणि दत्तक गाव आहे. त्यामुळे सगळे उमेदवार समोर आले थोडेसे हातभर झाले, कारण खानगाव मध्ये ताईला 80-90% मतदान कुठल्याही पार्टीतून मिळाले, काही अपक्ष मिळाले आणि प्रत्येक वेळेस रेकॉर्ड ठेवायचं आहे. मी निश्चितपणे खानगाव तोच असतो. त्यामुळे ताई तुमच्यामध्ये आम्ही सहभागी झालो. सरपंच तुम्ही सांगितलं त्या गावाला आमची 3 गावं सोडून दिली, 3 तुमच्याकडे पाहुणे आलं पण पाहुण्यांचं काम जास्त इथून आमच्या गावात बघा तुमच्याही गावापेक्षा निश्चितपणे आमच्या गावातून मतदान त्यांना जास्त झाले होईल सुद्धा. परंतु या ठिकाणी पुरणचे मंडळी काही पुरणच आहे. निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला या गावातून निश्चितपणे भविष्य काळामध्ये जास्त मतदार होईल याचा भाग होता. म्हणजे महिलांच्या मनातलं बोललं तर त्यांना आवडलं असं निश्चितपणे ते आपलं काम करतील, परंतु विकास कामाच्या माध्यमातून ताईचा हात कुणी धरू शकत नाही. सगळे सर बोलत ताईवर प्रवचन ताईवर सांगायला मला 2 ते 3 तास लागते आणि तुम्ही सगळे बसणार असाल तर काय हरकत नाही ना, विचारून घेतो त्यांची तयारी असत आम्हाला काय आता संध्याकाळी काम नाही. परंतु या ठिकाणी सर्वजण तुम्ही आला निश्चितपणे वाणी साहेब खांद्यावर दत्तक घेतलं. आता यावेळेला पुरण घेऊ आम्हाला काम मागलेलं आहे, खांद्यावर कामच सुद्धा झालेलं आहे. आम्हाला सांगितलं अशी कामं झाली आमच्या या ठिकाणी. मला वाटतं पुरण कोणी खानगाव जर भाषण जर आले असतात तर निश्चितपणे आलेले पाहून म्हणतात आम्ही मला नाही यावं. म्हणजे अशीच भाषण मिळून सुधारणा करण्याचं काम ताईच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. त्यामुळे निश्चितपणे ताई तुम्हाला या गावातून आणि या गावाचा विकास तुम्ही करत राहा. त्याच्या या ठिकाणी पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्ही खरं सारे मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हाला अभिनंदन करतो. आणि सरपंच साहेब आमचे सचिन भाऊ या ठिकाणी निश्चितपणे सचिन भाऊचा मला जास्त फोन आता 4 दिवसापूर्वी सचिन भाऊचा फोन, कारण असं तुम्ही सांगितलं ना कार्यकर्ते जर मजबूत असतं तर निश्चितपणे नेत्याला पण काम करण्याला आनंद वाटतो. कारण या गावातील पाठीमागच्या वेळेला काही कामाला त्रास झाला ते त्याच मंदिरात झाले. आता भविष्य काळात काही होणार नाही आणि तुमच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे. निश्चितपणे या वेळेला ताईला आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य करायचं आणि ह्याच मतदारसंघातून करायचं, कारण आपण ऐकून मागच्या काळामध्ये अनेक या ठिकाणी निवडून दिले असतील, परंतु जो सदस्य ज्या मतदारसंघात असतो तिथंच तो काम करतो. परंतु अशी काही असं कधी पडलं नाही. मागच्या वेळेला नारायणगावला होतं पण पुरणला कमी पडलं नाही, खानगावला कमी पडलं नाही, येणारला कमी पडलं नाही, सावरगावला कमी पडलं नाही, ती शिंदे आणि नावाला इथे कमी पडलं नाही. आणि जर आपल्याच जवळ असेल तर आपला वाटा निश्चितपणे वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतो सर्वांनी ताईला मदत करायची आणि पुरणमधून
पुरणची पेटी फुटल्यानंतर निश्चितपणे लवकरच आपला किती तयार होईल. कारण पुरणच्या किती असलाय त्या ठिकाणी कितीचं नाव सुद्धा साहित्य माझ्यावर होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.